तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची स्वरा। आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे असलेल्या महाराष्ट्राच्या प्राचीन आणि अद्भुत मंदिरांपैकी एक असलेल्या श्री कोपेश्वर महादेव मंदिराला भेट देणार आहोत। कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले हे मंदिर सुमारे 800 वर्षांहून अधिक जुने असून आपल्या अप्रतिम दगडी कोरीवकाम आणि अनोख्या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे। या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्वर्गमंडप। गोलाकार आकाराचा हा मंडप आणि त्याच्या मध्यभागी असलेले खुले आकाश मंदिराला एक दिव्य स्वरूप प्रदान करते। मंदिरातील प्रत्येक दगडावर कोरलेली शिल्पकला त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देते। आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथील खांब आपल्याला हवेत असल्यासारखे जाणवते। पौराणिक कथेनुसार राजा दक्षाच्या यज्ञात माता सतीने देहत्याग केल्यानंतर भगवान शंकर अतिशय क्रोधित झाले। कोप म्हणजे राग आणि या रुद्र रूपातील शिवाला येथे कोपेश्वर म्हणून पूजले जाते। भगवान विष्णूने त्यांचा राग शांत केला म्हणून मंदिरात विष्णूचेही धोपेश्वर या नावाने पूजा केली जाते। आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक शिव मंदिराप्रमाणे इथे गाभाऱ्यासमोर नंदीची मूर्ती नाही, जे या मंदिराला इतरांपेक्षा वेगळं बनवते। महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भरून जातो। तर मला या मंदिराचे दर्शन घेऊन खूप छान वाटले। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।